नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे ग्रुप सीचा जे रिझल्ट आलेला आहे खूप जणांचा, तर त्यासाठी आपण आज थोडासा प्रयत्न केला आहे। लास्ट डे 30 दिवस बाकी आहे, लास्ट 30 डे स्ट्रॅटेजी म्हणून आपण थोडासा प्रयत्न केला आहे की नेमकं या 30 दिवसामध्ये आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी स्किप करायला पाहिजे, यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। तर एक तुम्ही सर्वप्रथम तर हे सांगा की या 30 दिवसामध्ये आपण सर्व वाचू शकत नाही, सर्व रीडिंग करू शकत नाही किंवा सर्व रिव्हिजन करू शकत नाही। हे तुम्ही जर सर्वप्रथम सांगितलं तर तुमच्या बऱ्याच गोष्टी काय होईल माहिती आहे का, क्लिअर होईल आणि आपला कॉन्फिडन्स सुद्धा नाही का वाढण्यास मदत होईल। सर्वप्रथम काय करायचं आपल्याला माहिती आहे का, तर एक ठरवायचं आहे की आपल्याला जे पेपर 1 आहे हे सर्व म्हणजे पेपर 1 कंबाईंड मध्ये असो किंवा ग्रुप सी मध्ये असो, यामध्ये ज्या व्यक्तीचे मार्क्स चांगले येतात त्याच्या रिझल्ट मध्ये नाव असते, हे सत्य आहे। तर त्यामुळे आपण पेपर 1 यावर पण फोकस करणार आणि पेपर 2 वर, आणि कोणता भाग स्किप करायचा ते सुद्धा सांगणार आहोत। बघा, पेपर 1 मध्ये मी सर्वप्रथम सांगतो की झिरो एरर जे बुक आहे, उदय कदम सरांचं बुक नाही घ्यायचं आपल्याला, फक्त झिरो एरर पीआयक्यू बुक अनालिसिस म्हणून आहे त्यांचं वालं, ते बुक घ्या तुम्ही। आणि त्यामध्ये नाही का एक मोरावाळे सरांचं जर तुमच्यापाशी असेल तर असलं तरी चालते, आणि नसलं तर तुम्ही फक्त पीआयक्यू अनालिसिस यांचं बुक घ्या। कारण की यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, आपल्याला टॉपिक नुसार नाही का प्रश्न वर्गीकरण करून दिलेले आहे। जसं नाम विचारलं तर नामाचे आजपर्यंतचे आलेले जवळपास 84 ते 2026 पर्यंतचे प्रश्न त्यांनी नाही का कलेक्ट केलेले आहे, आणि 4 पर्यायाचं त्यांनी काय केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे। जरी तुम्ही नाही का ते प्रश्न वाचले तर तरी सुद्धा नाही का चुकून आहे तर तिथं डायरेक्ट अनालिसिस केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला नाही का पुस्तक मध्ये सुद्धा पाहण्याची सध्या गरज नाही, कारण की आता लास्ट मध्ये नाही का आपण जास्त वाचू शकत नाही, असं शोधण्या गिजण्यामध्ये आपला वेळ जाणार। परंतु हे पुस्तक तुम्हाला मदत करणार की 4 ऑप्शन असल्यामुळे कुठं चुकलं आहे, कुठं बरोबर आहे, आणि ॲडिशनल माहिती सुद्धा त्यांनी तिथं दिलेली आहे। आणि शेवटी त्यांनी काय केलेलं आहे, सार दिलेला आहे की नेमकं त्या नाममध्ये काय काय टॉपिक्स असतात, काय महत्त्वाचे असतात, म्हणजे जे तुम्ही वाचू शकता, हे तुम्ही करू शकता। परंतु ज्या स्टुडंटची नाही का म्हणजे आता त्यांनी सर्व वाचलेलं आहे, परंतु आता जर त्यांना वाचायचं आहे समजा एकदा लास्ट रिव्हिजन म्हणून, तर तुम्ही काय करायचं, ज्या टॉपिकवर तुमची पकड आलेली आहे ते टॉपिक जर तुम्ही स्किप केले तरी चालते। जसं आता तुमचं नाम वर्णमाला जर चांगलं असेल तुम्ही स्किप करायचं, आणि जर तुमचं संधी समास असेल किंवा सामान्य रूपचे काही नियम असेल, हे यामध्ये जर तुमची पकड नसेल तर तुम्ही तेवढेच टॉपिक करायचे, बाकी स्किप करायचं। कसं होईल, जरी आपल्याला नाही का प्रश्न आला तरी आपल्याला टॅकल होतं, कसं ज्यामध्ये आपली पकड असली आपण, मग ज्यामध्ये आपल्याला समजा वीक असेल, वीक पॉईंट असेल, तो आपण करायला पाहिजे ना आता। आणि आपण सर्व करायचं नाही, सर्व टॉपिक वाचायची काही गरज नाही। जसं आता अलंकार टॉपिक आहे, रस टॉपिक आहे, शब्दशक्तीचे प्रकार आहे, किंवा आपल्याला आणखी काही नवीन टॉपिक आहे जे तुम्हाला वाटत आहे की मला त्याची रिव्हिजन केली तर मग कॉन्फिडन्स वाढेल, ते तुम्ही आधी करायला पाहिजे। नंतर तुम्ही नाही का जर वेळ टाइम भेटलाच तुम्हाला तर तुम्ही नक्की बाकीचे करू शकता। परंतु तुम्ही आता काय करायचं, तुमच्या ज्यावर कॉन्फिडन्स नाही, जे टॉपिक वीक आहे ते तुम्ही पहिले सिलेक्ट करायचं, हे तुम्ही प्रथम लक्षात घ्या। आणि एक लक्षात घ्या, आपल्याला व्होकॅब्युलरी जी असते मराठीची किंवा इंग्लिशची असो, तर मराठीमध्ये नाही का जेवढे आजपर्यंतचे पीआयक्यू झालेले आहे या पुस्तकामध्ये दिलेले आहे, ते जरी तुम्ही नाही का डेली नाही का, जसं 1-2 दिवसात मराठीचं इडियम संपवली, समजा इडियम म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो म्हणी किंवा वाक्यप्रचार, हे तुम्ही 2-3 दिवसात जरी संपवलं तर त्यामध्ये बराच भाग तुमचा कव्हर होते। आणि करायचा काय, फक्त ते पुस्तक वाचायचं आहे। त्यामध्ये काय आहे, त्याचे 4 ऑप्शनचे नाही का अनालिसिस दिलेले आहे, कायचे मनीचे असो, वाक्यप्रचार असो, म्हणजे नेमकं तुम्हाला नाही का शोधण्यास अडथळा येत नाही, आणि ते पुस्तक तुम्हाला हेल्प ठरणार आहे। मग तसंच तुमचं काय होईल, हफ्त्याभरात होकॅप कव्हर होईल मराठीचं। म्हणजे कसं 1-1, 2-2 दिवसात मराठी म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, अलंकारिक शब्द हे जे आहे हे लवकर होते। काही थोडे जास्त आहे, फक्त तुम्हाला वेळ कुठे लागणार, म्हणी आणि वाक्यप्रचार याला 2-3 दिवस लागू शकते। परंतु करायचं का आपल्याला फक्त पीआयक्यू ओरिएंटेड, आणि तुम्हाला काय दिसणार आहे, रिफ्लेक्ट की हेच प्रश्न नाही का पुन्हा पुन्हा येते। त्यामुळे तुम्ही काय करताय, इनपुट चांगल्या ठिकाणी देता आणि आउटपुट त्याचा तुम्हाला भेटणारच आहे, हे लक्षात घ्या। आणि उतारेसाठी नाही का काय करायचं, मराठी आणि इंग्लिशसाठी आता जी झालेली आहे 4-5 वर्षात उतारे तेच वाचा, नेमका काय उतार्यामध्ये प्रश्न होते का, नेमकं काय माराचं उत्तर वेळेवर। इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला नाही का पाहायचे आहे कोणती त्या उतार्यामध्ये प्रश्नाचे उत्तर भेटते का, किंवा काही अनालिटिकल क्वेश्चन होते का, म्हणजे आपल्याला कळते नेमकं किंवा नक्की किती। यामध्ये जरी 10 प्रश्न असतात, म्हणजे जवळपास 5 आणि 5 10 असतात यामध्ये, याला जर आपण स्किप केलं ना तर आपण मागं जातो। लक्षात घ्या तुम्ही, जसं आपण मराठी व्याकरणच्या नियमाले जसं महत्व ठरतो तसं उतारायला नाही घेत।
तर त्यामुळे उतारा सुद्धा नाही का जास्त सोडू नका, फक्त 5 वर्षाचे सोडा. 5-5 जरी सोडलं तर तुमचा त्याच्यावर हँड येते, लक्षात घ्या. हे तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर बघा, इंग्लिशसाठी काय करा, महेश पाटील सरची जे नाही का नोट्स आहे त्यांची टाकलेली आहे. ज्या व्यक्तीने वाचत असेल ते नक्की वाचा. परंतु आणि एक त्यांचं 0 एरर PIQ अनालिसिस बुक हे तुमच्यापाशी असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये तेच सांगणार आहोत की ज्या टॉपिकमध्ये तुमची पकड आहे ते तुम्ही स्किप जरी केलं तरी चालते. जसं आता मूड टॉपिक आहे, ॲडो क्वेश्चन टॅग आहे, ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज आहे, इनडायरेक्ट डायरेक्ट आहे, त्यानंतर कंडिशन सेंटेन्स आहे, असे बरेच टॉपिक आहे. हे तुमच्यानुसार तुम्ही ठरवायचं की यामध्ये मला कायच्यामध्ये बा मी आधी केलेला आहे, याच्यात माझी पकड आहे, तर तो भाग तुम्ही स्किप केला किंवा तुम्ही फास्टमध्ये रिव्हिजन केला तरी चालते. परंतु जे टॉपिक नवीन आहे, जसं बा ग्रॅमेटिकल कॉन्कॉर्डर प्रश्न आहे, नोशनल कॉन्कॉर्डर आहे, हे नवीन आहे ना, हे तुम्ही नाही का पाहायचं, कारण की याच्यात जास्त माहिती नाही आहे. परंतु एक एक जरी आपण त्यांचे नियम पाळले तरी आपल्याला त्याच्यात 1 मार्क भेटते, कारण की ते न्यू टॉपिक आहे. तसं त्यानंतर फिगर ऑफ स्पीचवर प्रश्न विचारत आहे, अलंकार आहेत इंग्लिशमध्ये, जसं आपण मराठीत अलंकार म्हणतो, इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच, हे तुम्ही पहा. त्यानंतर ते होमोफोन्स पहा, होमोफोनच्या डेफिनेशनवर क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, हे करायचं यामध्ये. आणि जे भाग तुम्हाला वाटतंय मी स्ट्रॉंग आहे, जसं आता मी म्हटलं माझा आर्टिकल चांगला आहे, त्यानंतर मी मूड्स आहे, कंडिशन सेंटेन्स आहे, मी काय करेन आता, टाइम नाही ना, मी वाचणार नाही हे मी म्हणताय. पण तुमचं जर डायरेक्ट इनडायरेक्ट छंद वाईज पॅसिव्ह वाईज यामध्ये जर तुमचं पकड नसेल तर तुम्ही ते आधी करसाल. म्हणजे होईल काय, तुम्ही सिलेक्टिव्ह मेथडनं चालले आणि जे तुमचे सोप्या गोष्टी आहेत ते तुम्हाला वेळेवर येणारच आहे, पण ज्या गोष्टीमध्ये तुमची पकड नव्हती त्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि होकॅपसाठी तेच आहे, सर्व PIQs करायचे, 0 एरर बुक मधले 4 पर्यायाचा अभ्यास करायचा. तुम्हाला कळणार आहे की बा हाच क्वेश्चन रिपीट या लागला. म्हणजे याच्यात तुम्ही जर होकॅपमध्ये पाहिलं तर तुम्हाला नाही का चांगले मार्क येईल. यामध्ये सर्वप्रथम काय वाचायचं, EDM वाचायच्या, EDMवर जास्त क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, यामध्ये नाही का आपल्याला जास्त मार्क येण्याची शक्यता असते, कारण की PIQs असतात. त्याच्यानंतर काय करायचं माहित आहे का, हे झालं तर होमोफोन्स मध्ये होमोफोन्स वाचायचं, कारण की होमोफोन्स रिपीट येत आहे, तेच येत आहे 55 जवळपास 100 काय तेच ते रिपीट येते. त्याच्यानंतर काय वाचायचं, सिनोनिम्स अँटिनोम्स, आणि सर्वात शेवट ग्रॅमेटिकल जे एरर असते स्पेलिंगवालं ते पाहायचं. बाकी नाही केलं तरी चालते. म्हणजे हे काय होते, सिनोनिम्स मध्ये काय करायचं आहे आपल्याला, PIQ करायची आहे आणि 4 पर्यायाचा अभ्यास करायचा आहे. कारण की जर आपल्याला जर नवीन सुद्धा जरी फ्रेम झाला प्रश्न तरी सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की बा या शब्दाचा अर्थ काय होता 4 पर्यायाचा, कारण की आयोग ते पर्यायामध्ये सेट करताना टाकत असते आणि काही गोष्टी जशा तसा रिपीट मारते, ते सुद्धा फायदा आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करायला पाहिजे, PIQ ओरिएंटेड स्टडी करायला पाहिजे होकॅपचा. आणि याच्यासाठी काय करायचं, जवळपास आहे बघा, याले 100 मार्क आहे, याच्यामध्ये ज्याला जास्त मार्क येईल तर त्याचा रिझल्ट येते. तर तुम्ही याला नाही का, जेवढे तुम्ही समजा तास देत असाल त्याचा अर्धा तास याला द्यायचा दोघाला. आणि त्यामध्ये काय करायचं, इंग्लिश होकॅप आणि मराठी होकॅप याला जवळपास नाही का दोघाला नाही का 2.5 तास म्हणा, 1.5 तास म्हणा याला द्यायचं. आणि ग्रामरले काय करायचं, जवळपास 1 तास दोघाले किंवा 2 तास, म्हणजे जवळपास याला 5 घंटे द्यायचेच तुम्ही या, कारण की हे तुमचा रिझल्ट ठरवणारा सब्जेक्ट आहे. कारण की याच्यात नाही का इनपुट आपण चांगलं दिलं तर आउटपुट भेटते यामध्ये, हे लक्षात ठेवा. बाकी नवीन काही वाचू नका, म्हणजे स्टेट सिरीजच्या मागे लागू नका. सर्वप्रथम फक्त एक्झाम ओरिएंटेड स्टडी करा, PIQ वर जास्त फोकस करा. त्याच्यानंतर बघा आपल्याला पेपर 2, आता पेपर 2 मध्ये माहित आहे तुम्हाला की पेपर 2 मध्ये जे आपण प्रीला वाचतो सब्जेक्ट, तेच सब्जेक्ट काही 55 ते 60% तेच असतात. जसं की उदाहरणार्थ बघा, भूगोल आहे आपल्याला, पर्यावरण आता आपल्याला वाचा लागते, पण पर्यावरणसाठी काय याले 10 मार्क आहे जवळपास, भूगोल व पर्यावरण. कधी कधी नाही का जास्त बिन घेते पर्यावरण, जवळपास जे 5 प्रश्न असतात, 3 ते 4 प्रश्न कुठेच गेले नाही. आणि हे काय प्रश्न माहित आहे का, पूर्ण रिपीट आहे, हे वाले प्रश्न मॅक्झिमम रिपीटच आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्ही आता पर्यावरण काहीच वाचलं नाही, तुम्ही 21,000 मध्ये नाही का पर्यावरण टॉपिक करायचा, आणि त्याच्यातले प्रश्न जरी तुम्ही वाचले बरोबर तर तुम्हाला कळणार आहे की याच्यावरून काय करते, हरितगृह वायू कोणता, ओझनचा बा नाश करणारा बा हरितगृह वायू कोणता, जसं क्लोरोफ्लोरोकार्बन, याच्यावर प्रश्न विचारत आहे त्यांनी. तर तुम्ही नाही का इथंच पाहायचं, ते सुद्धा त्याच्यात राज्यसेवेची सुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न जरी वाचला ना तर तुम्हाला कळून जाते की बा नेमकं मला काय करायचं आहे, तर यावर मार्क भेटू शकते. भूगोल जे आपण आता प्रीला वाचलेलं आहे तेच आहे. जर तुमची भूगोलमध्ये चांगली पकड असेल तर तुम्ही तिला स्किप करा. समजा जर याच्यात तुम्हाला वाटत असेल जनगणना टॉपिक सारखा विषयाची रिव्हिजन करणं आहे, तेच करा. बाकी तुमच्या काही भूगोलच्या ट्रिक्स काढल्या असेल तुम्ही तेवढ्या पहा, म्हणजे सर्व वाचू नका यामध्ये. म्हणजे हे तुम्ही प्रीला वाचलेलं आहे, कारण की आपण आता सिलेक्टिव्ह करणार आहोत. तर तुम्ही हे प्रीचं केल्यामुळे तुम्हाला मेन्सला फायदा पोहोचतेच, त्यामुळे तुम्ही इथं सिलेक्टिव्ह करा. इतिहासमध्ये सुद्धा त्याच टाईपला जायचं. इतिहासमध्ये बिन नाही का ज्या टॉपिकवर तुमचं वाटत आहे की बा वृत्तपत्र टॉपिक विचारत आहे, पण वृत्तपत्रावर मला हँड नाही आहे, तर तुम्ही ते टॉपिक करायचा. यामध्ये काही गोष्टी नाही का
जे तुम्हाला वीक वाटत आहे तेच करायचं, बाकी तुम्ही ते स्किप करायचं. कारण की इतिहास आपल्याला प्रीला सुद्धा आहे, मेन्सला आहे, म्हणजे हे सध्या तुम्ही स्किप केलं तरी चालते. पॉलिटी 15 मार्कला येते, ते सुद्धा आपल्याला त्याच टाईपनं जायचं. ज्यामध्ये आपल्याला प्रिन्सले क्वेश्चन आहे तो टॉपिक जर आपला वीक असेल तेवढाच पाहायचा, बाकी पूर्ण स्किप करायचा. कारण की प्रीला जो आहे तोच येते इथं. त्यामुळे इको मध्ये बघा, इकोचे प्रश्न जे असतात 5 ते 10 प्रश्न असतात, परंतु 5 ते 6 क्वेश्चन जे आपण प्रीलाच करत असतो, जसं दारिद्र्य टॉपिक करत असतो, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करत असतो, त्यानंतर ते आपल्याला काय म्हणते तेंडुलकर समितीवर प्रश्न विचारत असते, राष्ट्रीय उत्पन्नावर. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की बा व्यापार तर व्यवहार तोरावर प्रश्न आहे, बँकेची गुणात्मक साधने, बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे, ते आपण प्रीला वाचतो. ते जरी तुम्ही आता सध्या वाचलं नाही तरी चालते. आणि इकॉनॉमिक्स मध्ये जास्त काही एफर्ट देऊ नका, कारण की इकॉनॉमिक्स कधी कधी करंटली रिलेटेड असते, आणि प्रश्नाचा जो फ्रेम असतो तो वाचल्याबरोबर कळते की बा याचं उत्तर बा वरीलपैकी सर्व आहे किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, असे काही 3-4 क्वेश्चन असतात की जे आपण नाही का वाचलं तरी येत नाही आपल्याला. कुठं आपण पुस्तकमध्ये वाचत नसतो, ते आपल्या इकॉनॉमिक्स सर्व्हे मधून आलेले असतात, परंतु आपल्याला जनरल सेल्सनं ते सोडवता येत. असे 3-4 क्वेश्चन असतात, परंतु जे गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे ते आपण प्रीला करत असतो. कर टॉपिक असू शकते आपलं, त्यानंतर ते दारिद्र्य रेषा असू शकते, हे सर्व आपण करतो. जरी आपण हे स्किप केलं तरी चालते, परंतु ज्याला वाटत आहे इकॉनॉमिक्स मध्ये मार्क नाही, तर तुम्ही काय करायचं, 2-3 वर्षाचे पहाचे पेपर, कोणत्या टॉपिकवर फोकस आहे ते पाहायचं आणि तेच टॉपिक करायचे यामध्ये. त्यानंतर बघा, सर्वात जास्त प्रश्न येते आपल्याला मॅथ अँड रिझनिंग वरचे, आणि ज्याच्यात एक स्टॅटिस्टिक विषय आहे त्यामध्ये आहे. स्टॅटिस्टिक जवळपास 5 प्रश्न पकडून घेऊ आपण, 2-4 प्रश्न असतात त्यामध्ये परंतु आपण या मॅथ अँड रिझनिंग का कधी वाचलं नाही का? नाही, तर आपण प्रीला वाचलेलं असते. जवळपास जे टॉपिक तुमचे हॉट टॉपिक आहे प्रीला केलेले, ज्यामध्ये तुम्हाला जसं वाटते दिशा टॉपिक आहे, त्यानंतर ते आपल्याला काय म्हणते त्रिकोण मोजणं आहे, रांगेतील स्थान आहे, वैवारी आहे, रेल्वे आहे, असे बरेच टॉपिक आहे. परंतु त्यामध्ये तुमची जर पकड असन समजा, तर ते तुम्ही स्किप करायचे. आणि जे टॉपिक तुम्हाला वाटत आहे की बा मेन्सली आहे, बा प्रीला आहे आणि ते हॉट आहे, परंतु मला नाही त्यावर पकड, तर तुम्ही ते काय करायचे, तेवढेच टॉपिक करायचे, बाकी स्किप केलं तरी चालते. कारण की आपल्याला माहित आहे दिशावर आला तर आपल्याला दिशावर सुटते प्रश्न, मग ते कशाला करता. जसं तुम्हाला रांगेतील स्थानावर विचारताय रँकिंग, तर ते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही त्यावरचे PIQ पाहायचे, बस झालं, सफिशियंट आहे काय काय आहे. म्हणजे तुम्ही काय करता, याच्यातले जरी तुमचे 15 टॉपिक असे आपण पकडू, 15 टॉपिक तुमचे टॉपिक आहे, रोज एक टॉपिक संपवायचा, म्हणजे तुमचे 15 दिवसात 15 असं करायचं. कारण की हा 22 प्रश्न आहे, याच्यात चांगले मार्क घ्यायला पाहिजे ना आपण, कारण की याच्यात जर आपल्याला मार्क कमी पडले तर आपला रिझल्ट सुद्धा जाते. आणि स्कोरिंग 22 आहे, जवळपास 22% वेटेज आहे, समजा 100 पैकी 22 प्रश्न आहे. आणि स्टॅटिस्टिक मध्ये काय करायचं, जास्त डीप न जाता स्टॅटिस्टिक अरगडे सरचं जायचं, त्यांचे 2 तासाचा व्हिडिओ आहे ते पाहायचा, आणि PIQ पाहायचे फक्त त्यांच्या PIQ अनालिसिस बुकची, जे तुमच्यापाशी असं जास्त डीप न जाता म्हणता हे तुम्हाला कळणार आहे. सायन्स टॉपिक आहे आपल्याला, सायन्सचे जवळपास 10 क्वेश्चन आहे, 10 ते 12 पर्यंत जाते, परंतु जे 10 क्वेश्चन आहे ना, आपण प्रीला वाचतो सायन्स, मग आता आपण मेन्सला वाचायचं आहे, परंतु मेन्सला आपण सर्व वाचू शकतो का? नाही. तर मी जे काय अनालिसिस केलेलं आहे तुम्ही बी स्वतः करा. यामध्ये नाही का 10 क्वेश्चन वनस्पती आणि प्राणी या जवळपास 6 क्वेश्चन आलेले आहे. वनस्पती प्राणीवर तुम्ही पेपर मागचा पहा आणि ह्याच्या पहिलेचा पहा, त्याच्यावर वनस्पती प्राणीवर जवळपास 6 क्वेश्चन आहे 10 पैकी, आणि ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अशा टाईपचे आहे. त्याच्यानंतर किरणोत्सारिता प्रकरणावर आहे, त्याच्यानंतर आहे विद्युत चुंबकीय लहरीवर प्रश्न आहे, जसं गॅमा, त्यानंतर बीटा, अल्फा, त्यानंतर क्षकिरण, रेडिओ लहरी याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर भौतिक मापे आहे, याच्यावर आहे. अणुवर प्रश्न आहे, आपल्याला अणुची त्रिज्यावर आलता मागं प्रश्न माहित आहे ते. त्यानंतर अल्फा बीटा गॅमावर प्रश्न आहे. तुरटी, त्यानंतर विरंजक चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडर, त्यानंतर धुण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, हे जे यांचे रासायनिक नाव आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. आणि यांचे कार्य हे तुम्ही PIQ पाहिजे, हे जवळपास याच्यावर 10 आहे, तुम्ही हे सर्च करा म्हणजे मागच्या पेपरमध्ये, तर तुम्हाला हे जमल. म्हणजे मग तुम्हाला काय ठरलं, एक विज्ञानचे हे हॉट टॉपिक आहे, म्हणजे हेच टॉपिक करायचे आता आपण. आणि याचे जर तुम्ही पाहिले ना, जवळपास नाही का हे तुरटी हे एक तो सोडलं आणि हे भौतिक माप सोडलं, तर जवळपास हे बाकीचे नाही का आपणच व्हिडिओ टाकलेले आहे PIQ ओरिएंटेड, हे तुम्ही जरी पाहिलं ना तर तुमचा नक्कीच नाही का यामधून मार्क्स फिक्सच होते. तर नक्की पाहायचा ते व्हिडिओ, वनस्पती प्राणी मी टाकलेला आहे, तर नक्की तुमच्या त्यामध्ये नाही का कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल, आणि नक्की वेगळं काही करायला लागत नाही, हे तुम्हाला समजणार आहे. म्हणजे आपल्याला 7-8 टॉपिक सायन्सचे करायचे आहे, हे कोअर टॉपिक आहे, आणि बाकी आपण प्रीला केलेले आहे त्याच्यातला जरी आला तर आपल्याला सुटणार आहे, लक्षात घ्या. कारण की जसं आता ब्लड टॉपिक आहे,
ब्लड फ्रीला फार हॉट आहे, पण मेन्सला त्याच्यावर क्वेश्चन जास्त पडत नाही, मग ते आपण स्किप केला तरी सध्या हरकत नाही, कारण की आपल्याला सर्व नाही करता येत. त्यानंतर बघा सुदूर संवेदन टॉपिक आहे आपल्या, रिमोट सेन्सिंग, एरियर फोटोग्राफी आहे, त्यानंतर GIS आणि GPS आहे. हे याच्यावर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन येते आपल्याला. आणि जर तुम्ही याचा जर अभ्यास करायला गेले समजा, त्याच्यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं नाही का छोटंसंच पुस्तक आहे, हे तुम्ही घ्यायला पाहिजे आणि PIQ मागची पाहिले पाहिजे. फक्त करायचं काय याच्यातले नाही का प्रश्न नाही का काही काही इझी आहे, 2-3 क्वेश्चन 4 क्वेश्चन आले ना तर 2 क्वेश्चन सुट्टे आपल्याला PIQ वर, तर तुम्ही ते पाहिले पाहिजे. हे इथं तुम्ही स्टडी करायला पाहिजे. परंतु करताना काय करायचं, प्रश्न पाहायचा. जसं रिमोट सेन्सिंगच्या व्याख्यावर आलं तर रिमोट सेन्सिंगची व्याख्या काय आहे, मग त्या सिम्प्लिफाईड मध्ये म्हणजे ऑलरेडी पहिले PIQ पाहायचे, त्याच्यानंतर त्या सिम्प्लिफाईड मध्ये रिमोट सेन्सिंग टॉपिक पाहायचं, नेमकं काय विचारलं आहे त्यांनी, मग ती व्याख्या गिक्या पाहायचं. मग रिमोट सेन्सिंगच्या याच्यावर मग प्रश्न झाला, मग त्यांनी काय विचारते ते फाल्स कलर असते, जसं की लाल, हिरवा, त्याच्यानंतर निळा, मग हे बदलते कसा बा याच्यात बा फाल्स कलर कोणता, मग सोपे 3-4च कलर आहे. मग आयोग विचारते, मग ते मग इन्फ्रारेड आहे का लहरी, मग वर्टिकल आहे का त्यांच्यामध्ये, हॉरिझॉन्टल आहे, हे सोपे जर तुम्ही PIQ पाहिले आणि या सरचं पुस्तकचे लिंक केलं तर तुम्हाला नक्कीच नाही का त्याच्यात मार्क येते. हे करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर कायदे आहे आपल्याला, त्यामध्ये RTI कायदा आहे आणि लोकसेवा हक्क अधिनियम, जवळपास हे 2 कायदे आहेत आणि याच्यावर 3 मार्क आहे आणि तिन्ही सुद्धा नाही का आपल्या हक्काचे मार्क आहे. PIQs असतात सर्व. तर तुम्ही इथंसाठी काय करायला पाहिजे, याच्यात नाही सोडायचं. हे काय करायचं, एक दिवस पूर्ण एक कायदा वाचायचा, एक दिवस देऊनच द्यायचा. आता तुम्हाला 30 दिवस टाइम आहे, रविवार पूर्ण RTI कायदा घेतला तर RTI घ्यायचा. त्याच्यामध्ये मग तुम्ही नाही का तुमच्यापाशी किशोर लवटे सरांचं असेल किंवा गुरुकुल प्रबोधिनी म्हणजे ज्ञानेश्वर पाटील सरांचं, हे 2 पैकी हे पुस्तक घ्यायचं तुम्ही. आणि PIQ यांचे त्याच्यात दिलेले राहते PIQ, हे तुम्ही पाहिले पाहिजे. म्हणजे होते काय माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न पहिले पाहिले पाहिजे की बा रिपीट आहे का, मग तुम्हाला कळणार आहे. तर जसा तशी कॉपी आहे तर तुम्ही तेवढं जरी केलं ना तर याच्यात तुमचे मार्क पडते. जर तुम्हाला शक्य झालं ना तर बेरॅक्ट सोबत वाचा, पहिले याच्यातलं वाचायचं, मग नंतर याच्यातली पकड आली ना PIQ तुम्ही करायचेच, मग बेरॅक्ट वाचा. बेरॅक्टची लाईन टू लाईन पाठ आहे. जर बेरॅक्टला तुम्हाला वेळ नसेल तर किशोर लवटे किंवा 2 पैकी एक घ्या पुस्तक आणि त्याची PIQ पहा, याच्यावर तुमचे 3 पैकी 3 मार्क येतात. हे तुम्ही जाऊ नका देऊ. सुदूर संवेदन रोज नाही का अर्धा 1 तास जरी दिला तुम्ही, आणि यासाठी तुम्ही काय करा, या रिमोट सेन्सिंगसाठी नाही का आपलं आशा अकॅडमी म्हणून आहे, जे STI नाही का राज्यात पहिली आलती, आशा अकॅडमी म्हणून आहे. त्यांचं नाव सध्या मी थोडं नाव येत नाही मला, पण आहे. परंतु यांनी नाही का सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंगवर व्हिडिओ टाकलेले आहेत 2 तासाची, ते तुम्ही पहा. म्हणजे त्यांनी नाही का पूर्ण कन्सेप्टच सांगितले आहे, तुम्हाला त्याच्यात पकडच येऊन जाते. हे पाहायचं आशा अकॅडमीचा, लक्षात घ्या. त्यानंतर बघा माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण ICT म्हणतो, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये जवळपास 5 प्रश्न येतात आपल्याला, बरोबर आहे. आणि या 5 प्रश्नामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे कम्प्युटर चेंजिंग होत असते. याच्यामध्ये जेवढं आपण देतो मेहनत तेवढं भेटण्याची शक्यता नसते. तर म्हणून फक्त याच्यात काय करायचं तुम्ही सांगतो, PIQs करायचे, PIQ मागचे पाहायचे. आणि जसं PIQ पाहिल्यावर काय करायचं, या सिम्प्लिफाईड पब्लिकेशन मध्येच नाही का सुदूर संवेदन टॉपिक देण्यानं छोटंसं टॉपिक माहिती ICT दिलेलं आहे, पण वाचायचं सर्व का नाही. जसं आता फक्त काय करायचं, जसं रॅम रोमवर क्वेश्चन आला तर तुम्हाला म्हणते रॅम परमनंट आहे का, कोणती आहे, कायमस्वरूपी कोणत्याची माहिती पुसत आहे, त्याच्यावर क्वेश्चन आहे. फक्त तेवढंच पाहायचं. मग रॅम आणि रोम मध्ये कारण की माहिती थोडी आहे, मग रॅमवर कोणती कायमस्वरूपी म्हणजे मेमरी आहे, कोणती तात्पुरती आहे, असे विचारते त्यांनी. मग तेवढंच भाग करायचा, PIQ पाहायचे, बस तेवढंच करायचं. मग तुम्हाला ते त्यानुसार काय करते बा सिलेक्ट टू करायचं. आणि कुठं कुठं कसं असते, खूप माहिती असते जी आपण लक्षात येत नाही, करंट बेसवर येते क्वेश्चन, ते भाग करायचाच नाही, फक्त PIQ पाहायचे, सोडून द्यायचं. म्हणजे जर PIQ रिपीट झाले ती येते, त्याच्यानंतर येते दुसरा भाग लॉंग फॉर्मवर येते, लॉंग फॉर्म रिपीट येते. जसं त्यांनी URLचं विचारलं होतं मागं, ते पुन्हा त्याने 2-3 वेळा नाही का राज्य सिव्हिलियन कंबाईंड विचारला, तर 21,000 मध्ये दिसते तुम्हाला. फक्त मग लॉंग फॉर्म करायचे, म्हणजे जेणेकरून जर रिपीट आला तर आला पाहिजे, एवढंच करायचं. बाकी याच्यात स्किप मारायचं, कारण की याच्यात आउटपुट जास्त नाही आहे. त्यानंतर चालू घडामोडी आपल्याला जवळपास 10 क्वेश्चन येतात. 10 क्वेश्चन पैकी सिम्प्लिफाईड पब्लिकेशन तुम्ही वाचलंच असं, तर यामध्ये तुम्ही 40वा 41वा आणि 42वा अंक वाचायला पाहिजे खास करून. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जर वेळ भेटला समजा हे होऊन, तर तुम्ही 2025चं जे इयरबुक आहे ते आपण नाही का मागच्या कंबाईंडसाठी सुद्धा वाचलेला आहे, त्याच्यातला बराच भाग. जर वेळ भेटला तर सिलेक्टिव्ह वाचा, तुमच्या नोट्स काढले असन, नसन न वेळच नाही, ते 3च गोष्टी करायच्या, हे 40, 41, 42 अंक. आणि त्याच्यामध्ये नाही का कोणता भाग करायचा माहित आहे का, सिलेक्टिव्ह भाग करायचा, ज्यावर क्वेश्चन येतात. जसं पुरस्कारावर येतात, त्याच्यानंतर तुम्हाला पद्मश्री पुरस्कार असे यावर, नोबेल पारितोषिक, ऑस्कर पुरस्कार, किंवा त्याच्यानंतर कोणतं मिशन लॉन्च केलं असेल ते येते.
त्यानंतर कोणतं युद्ध अभ्यास असन, कोणत्या समित्या नेमल्या असन, किंवा कोणत्या देशाचं सरकार बदललं असन, त्याचा राजकीय पक्ष कोणता, पहिल्या महिला घडामोडी, नेमणुका, कोणतं विधेयक आणलं असेल, घटना दुरुस्ती, हे तुम्ही म्हणजे कोर टॉपिक करायचं. आणि जे तुम्हाला येत आहे बाप एक्झाम मध्ये मागच्या PIQ वरून, तर मग तेवढाच भाग करायचा आणि बाकी स्किप करायचा. म्हणजे इथं तुम्हाला काय करणार आहे, सिलेक्टिव्ह मेथड. आणि इथं तेच सांगितलेलं आहे, प्रीला जे तुम्ही रिडिंग केलं आहे ते टॉपिक जरी तुम्ही सध्या स्किप केलं तरी चालते. लक्षात घ्या, न्यू टॉपिक पहा आणि ज्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स, सिलेक्टिव्ह टॉपिक वाचायचे, ज्यावर पकड नाही ते पहिले घ्यायचं, सर्व रिव्हिजन काही करायचं नाही. आणि आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचं आहे की PIQ ओरिएंटेडच जायचं, जिथं आपल्याला माहित आहे की जिथं अभ्यास करायचा आहे, जिथं मार्क भेटत आहे, ते टॉपिक हॉट आहे तेवढाच करायचा आणि बाकी स्किप करा. जसं आता मार्गदर्शक तत्वावर प्रश्न विचारते, तर तुम्हाला वाटलं मार्गदर्शक तत्व माझं चांगला आहे तर स्किप करा ना, कशाला वाचता. परंतु मार्गदर्शक तत्वाच्या मतेवर क्वेश्चन आहे, तर तुम्हाला मते माहित नसेल तर तुम्ही तेवढंच भाग पाहता आणि बाकी स्किप मारायचा. आणि तुम्हाला असं जर करसान तर तुम्हाला या 30 दिवसामध्ये नाही का चांगल्यात चांगला म्हणजे इफेक्टिव्ह स्टडी होईल तुमचा आणि सिलेक्टिव्ह होईल. याला म्हणतो आपण PIQ ओरिएंटेड. आणि त्यानुसार तुमचा काय होईल, कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आणि तुम्हाला मार्क सुद्धा इन्क्रीज होईल. कारण की हा भाग लक्षात घ्या, याला जवळपास अर्धा वेळ द्या. हे स्कोरिंग विषय आहे तुमचा. बाकी जे भाग आपण प्रीला केलेले आहे ते स्किप केले तरी चालते. जसं पर्यावरण टॉपिक फक्त पहा, कारण की याच्यात मार्क भेटते चांगले. बाकी गोष्टी तुम्ही स्किप करा, कारण की काही गोष्टी लॉजिकवर असतात, ते लॉजिक पाहायचे. काही गोष्टी PIQ वर असतात, काही अनालिसिस वर, तेवढंच पाहायचा. बाकी याच्यात जास्त पडू नका. जर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.